दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ॲडव्होकेट रमाकांत ओवळेकर ट्रॉफी स्पर्धा उत्साहात. श्री महाविद्यालय ठाणे विजेते, युनायटेड क्रिकेटर्स आणि सूर सुदान शौर्य स्वर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने ॲडव्होकेट रमाकांत ओवळेकर ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत 14 वर्षाखालील मुलांसाठी ठाणे जिल्हा आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळ्याला अजिंक्य नाईक, अध्यक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत अभय हडप, सेक्रेटरी मुंबई क्रिकेट असोसिएशन, नदीम मेमन, मेंबर ॲपेक्स काउन्सिल, MCA तसेच माजी क्रिकेटपटू विलास गोडबोले उपस्थित होते. ॲडव्होकेट रमाकांत ओवळेकर ट्रॉफीचा अंतिम सामना ठाण्यातील वसंत विहार हायस्कूल विरुद्ध श्री महाविद्यालय ठाणे यांच्यात खेळवण्यात आला. या चुरशीच्या सामन्यात श्री महाविद्यालय ठाणे यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. विजेत्यांना प्रमुख पाहुणे अजिंक्य नाईक यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याचवेळी ॲडव्होकेट शरद बाबा चिटणीस रनरअप ट्रॉफी व क्रिकेट बॅग देण्यात आली. तसेच वैयक्तिक पारितोषिकांचे वितरण पुढीलप्रमाणे करण्यात आले. सतीश प्रधान मॅन ऑफ द मॅच सिरीज ट्रॉफी, ध्रुव सोनार ॲडव्होकेट सदानंद विसे बेस्ट बॅट्समन ट्रॉफी, मानव पोकर, श्री किशोर ओवळेकर बेस्ट बॉलर ट्रॉफी, तनिष साळी, चिंतामणी विद्या बेस्ट फिल्डर ट्रॉफी, विहान सरमळकर, सुलक्षण कुलकर्णी बेस्ट विकेट कीपर ट्रॉफी, श्लोक हावळे, दिलीप रणदिवे मॅन ऑफ द मॅच फायनल ट्रॉफी, ध्रुव सोनार, बाळाराम राजाराम नाखवा रनरअप मेडल सर्व खेळाडूंना प्रदान. या संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन सूर सुदान शौर्य स्वर संस्थेच्या नम्रता ओवळेकर ठाणे. या संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन सूर सुदान शौर्य स्वर संस्थेच्या नम्रता ओवळेकर राणे, सागर जोशी, समता ओवळेकर, किरण राणे तसेच युनायटेड क्रिकेटर्स आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ॲपेक्स काउन्सिलचे माजी सदस्य कौशिक गोडबोले यांनी समर्थपणे पार पाडले. खूप महत्त्वाचं आहे, कारण शेवटी ठाणे जिल्ह्यातनं मॅक्झिमम प्लेयर्स मुंबईला कसे मिळतील, येणाऱ्या काळात जे परफॉर्म करून भारताला कसे मिळतील, आणि नम्रता ओवळेकर असतील, त्यांच्याबरोबर युनायटेड क्रिकेटर असतील, या लोकांनी जे संयुक्त एकत्र चालू केलंय ते चांगलं उपक्रम आहे. आणि इकडनं आम्हाला खात्रीपूर्वक मी सांगू शकतो की चांगले प्लेयर्स आपल्याला मुंबईसाठी इकडनं मिळतील. जास्तीत जास्त पालकांचा ऐका, त्यांच्या कोचेसचा ऐका, आणि तुम्ही अभ्यासाबरोबर मैदानात खेळताना पण दिसा, कारण शेवटी डिजिटलचा जमाना आहे. कुठेतरी आयपॅड, लॅपटॉप, मोबाईल फोन इकडे कुठेतरी दुर्लक्ष होतात हे जे प्लेयर्स, स्पेशली अंडर 14 आणि अंडर 16चे. तर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की मॅक्झिमम प्लेयर्स क्रिकेट खेळतील. त्याचबरोबर त्यांचे जे शिक्षक किंवा पालक जे सांगतील अभ्यासाबाबतीत ते सुद्धा त्यांनी फॉलो केलं पाहिजे. म्हणजे प्लॅन ए जर क्रिकेट खेळणं त्यांना सक्सीड होऊ नाही शकले तर प्लॅन बी पण त्यांचा रेडी असला पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही नॉलेज सेंटर पण सुरू केलंय, जेणेकरून एखादा क्रिकेटर क्रिकेटमध्ये सक्सेस नाही आला तर त्या रिलेटेड जॉब्स कसे त्यांना मिळतील. आणि याच्यासाठी आम्ही लास्ट 2 वर्ष आमची ॲपेक्स काउन्सिल मेहनत करते आणि आम्हाला एक सक्सेसफुली आम्ही ते रन करू शकलो आतापर्यंत. हो, खूप वर्षापासून ही टुर्नामेंट सुरू होती, पण मध्ये काही कारणास्तव ती दुसऱ्या नावाने होती, पण ती बंद करण्यात आली. पण इंटर स्कूल टुर्नामेंट ही फार गरजेची आहे असं मला वाटत होतं नेहमी, कारण मुलांना टीम वर्क जे आहे ते स्कूलमधूनच मिळतं. आणि म्हणून मग मी MCAला तसं, आणि युनायटेड क्रिकेटर्स जे माझे गोडबोले काकाच आहेत, त्यांना मी हे प्रस्ताव टाकला की आपल्याला ठाण्यामध्ये हे सुरू करायला लागेल परत. तर मग त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला तसा प्रस्ताव टाकला. त्यांनी ती मान्यता ताबडतोब दिली आणि आज आपण बघतोय त्याची फायनली झाली. आम्हालाही कळलं नाही कसे दिवस गेलेत, पण एकदम स्मूथली ही टुर्नामेंट पार पडली. ही टुर्नामेंट खास करून आम्ही ठाण्याच्या नियरेस्ट सबबसाठी आम्ही ही टुर्नामेंट चालू केली. ही याच्या आधी ज्या टुर्नामेंट होत्या या फक्त ठाणे TMC लिमिटेशन्स मध्ये होत्या, पण यावेळेला ही जी टुर्नामेंट जी आहे ही ठाणे आणि ठाण्याच्या जवळपास जे सबब्स आहेत सेंट्रल लाईनला अप टू वांगणीपर्यंत, त्यांच्या शाळांच्या मुलांना त्यांना एक्सपोजर मिळावं त्यांच्यासाठी खास ही टुर्नामेंट झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं आपल्याला माहिती आहे की अंडर 12, अंडर 14 ही अंडर 14 आहे. सो अंडर 12, अंडर 14 मध्ये साधारण ट्रायल्सला 14-15 हजार मुलं, 12 हजार मुलं ट्रायल्सला जातात. पण आम्ही ह्या पर्टिक्युलर आणि सगळ्यांना तिथे लक्ष देणं हे काही 19-20 होऊ शकतं,
असं माझ्या लक्षात आलं आणि मी आणि एमसीएने आम्हाला ही टुर्नामेंटला आम्हाला ॲफिलिएशन म्हणजे त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि आम्ही ही टुर्नामेंट मधली जी मुलं आहेत त्याच्यातलं काही स्पार्क्स आम्हाला दिसलेले आहे आणि आम्ही ते मुंबई क्रिकेट असोसिएशनला त्यांची नावं आम्ही रेकमेंड करणार आणि त्यांनी ते खूप स्वागत केलेलं आहे त्याचं आणि त्याच्यानंतर ती मिस आउट झालेली मुलं आहेत ज्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये ती बाहेर गेली होती तर या सिलेक्शनच्या परफॉर्मन्सनी त्यांना रिकॉल करतील आणि त्यांची रिटेस्ट करतील आणि दे विल गेट अ गुड प्लॅटफॉर्म आय थिंक सो.